नमस्कार. तुम्ही पाहताय क्लोजअप एकापेक्षा एक जोडीचा मामला आणि हा आहे गेले 3 आठवडे आपल्याकडे नसलेला स्वप्नील जोशी. आणि हा आहे गेले 3 आठवडे मी नसून सुद्धा तुमचं तितकंच मनोरंजन करणारा पुष्कर श्रोत्रे. तर कसा काय चाललाय जोडीचा मामला? अरे हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे. कसा चाललाय जोडीचा मामला? मजा आहे ना, मजा आहे ना. नवीन लग्न झालेला एक तरुण लाजतोय. स्वप्नील तुझी मजा आहे रे, पण तू 3 आठवडे नव्हतास. माझी गोची केलीस तू. नाही पुष्कर, काय गोची खरं तर तू माझी केलीस. मी तुझी गोची केली? हो. काय केलं मी 3 आठवडे नव्हतो तेव्हा काय रे मी तुला SMS आपण बोलू ना त्याच्यावर, बोलू ना. स्वप्नील थांब ना. आपण हीच वेळ साधून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपले कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. सर 3 आठवड्यांनी स्वप्नील जोशी आपल्याकडे अवतरलेला आहे. कसं दिसतं सर? नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि काहीही करायच्या आधी, कार्यक्रम सुरू करायच्या आधी सर मला एक क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे की गेले 3 आठवडे पुष्कर जे वेगवेगळे SMS माझ्या नावावर छापतोय की मी त्याला पाठवले होते, त्यातला एकही कुठले SMS पाठवले तर मी तुला आत्ता लग्न झालंय माझं आणि मी तुला असा SMS पाठवला की एक माणूस एका बाईला विचारतो की बाई आणि घड्याळ यांच्यात काय फरक आहे, तर म्हणे ती बाई म्हणते मला माहिती नाही. तर तो माणूस म्हणतो सोप्पं आहे, जेव्हा घड्याळ बिघडतं तेव्हा ते बंद पडतं आणि बाई बिघडते तेव्हा ती चालू होते. प्लीज ओरडा सर, हे बरोबर नाही सर. पुष्कर सर, तुम्ही खूप दांडगट आहात आणि खूप मस्तीखोर आहात. हो सर, पण काय खरं सांगू का, स्वप्नील इकडे नव्हता. त्याची आठवण मला वेळोवेळी येत होतीच. मग ती आठवण मी अशा माध्यमातून मोकळी करायचो आणि लोकांपर्यंत पोचवायचो आणि लोकांचं मनोरंजन करायचं. पण ह्यांची मोकळी करण्यात माझी कोंडी झाली ना सर. नाही लोक हो, तो SMS याने पाठवला नव्हता बस. नाही बाकीच्या SMS आपण आता पुढे पहिल्या जोडीला नाही का आमंत्रित करायचं आता? बर, विसरलास का? जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया पहिल्या जोडीला आणि ती जोडी आहे. त्या जोडीचं नाव सांगण्याआधी मी आज आवर्जून असं नमूद करू इच्छितो की फिनालेच्या आधीचा हा स्टुडिओतला शेवटचा एपिसोड आहे. त्यामुळे या एपिसोड मध्ये सुद्धा आमच्या 5ही जोड्या तुमच्यासाठी काही पब्लिक डिमांडने रिपीट परफॉर्मन्सेस घेऊन येणार आहेत, तर काही नवीन बहारदार परफॉर्मन्सेस घेऊन येणार आहेत. पण परफॉर्मन्स रिपीट असो किंवा नवा, परफॉर्मन्स धमाकेदार असणार यात अजिबात दुमत नाहीये. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आपल्या पहिल्या जोडीचं, पुष्कर जोग आणि शाल्मली रानडे. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली.
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. असा जोशपूर्ण परफॉर्मन्स फिनालेच्या आधीचा शेवटचा एपिसोड आहे. ऑल सेट फॉर द फिनाले. ऍब्सोल्युटली. तुम्हाला काय वाटतं तुमची टफेस्ट कॉम्पिटिटर कोण आहे स्वतः सोडून? सौरभ साक्षी. सौरभ साक्षी. ते एक धरले पुढे. ऍक्च्युली एव्हरीवन. नाही पॉलिटिकली करेक्ट आन्सर नकोय. आज शेवटचा एपिसोड आहे. आम्हाला स्टार्क रियालिटी पाहिजे. आय थिंक कन्सिस्टंट परफॉर्मन्सेस फुलवा आणि सॅड्रिकने दिलेत. फुलवा तर मला वाटलं फुलवा आणि सॅड्रिक आम्हाला जास्ती कम्पिटेटिव्ह आहे. हा मग काल फुलवाने तुला ज्या टिप्स दिल्या होत्या, शाल्मली तुलाही ज्या दिल्या होत्या, त्याचा विचार केला का आजच्या हो परफॉर्मन्स? नक्कीच. ते जे काय सांगतील आम्ही नक्कीच लक्षात ठेवू आणि मेहनत करून एंटरटेनमेंट करायचं आहे आणि फाडायचं आहे फिनालेला. वा. पुष्कर, शाल्मली, तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स या आधी तुम्ही हाच परफॉर्मन्स केला होता त्यापेक्षा डेफिनेटली बेटर होता. विशेष मला जास्त कौतुक वाटतं या गोष्टीचं की आज शाल्मली यू डिड इट. ये बात. थँक्यू सो मच. शाल्मली, तुम्ही खूप छान साथ दिलीत पुष्करची. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू. थँक्यू सो मच.